कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. चिपळूणमध्ये एक आज धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या एका 40 वर्षीय तरुणानं चिपळूणमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज 25 जून सकाळी समोर आली. अमित शहा असं या तरुणाचं नाव असून गांधारेश्वर पुलावरून वाशिष्ठी नदीमध्ये उडी घेतली. या घटनेनंतर सुरू करण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान आज सकाळी त्यांचा मृतदेह फरशीतेटा पुलाजवळ आढळला. या घटनेमुळे चिपळूणसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये शोककळा पसरलेली असून आत्महत्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार अमित शहा हे मूळचे गुजरात राज्यातील रहिवासी होते. गेल्या अनेक वर्षापासून ते मुंबई येथे वास्तव्यास होते. सुमारे 12 वर्षापूर्वी त्यांनी चिपळूण तालुक्यातील वैजी गावातील एका युवतीशी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर ते मुंबईत स्थायिक झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावाखाली होते का अथवा अन्य कोणत्या कारणामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 21 जून रोजी अमित शहा रेल्वेनं चिपळूण येथे आले होते. चिपळूणमध्ये आल्यानंतर त्यांना काही नातेवाईक आणि परिचितांची भेट घेतली होती का याचाही तपास पोलीस करतायत. दरम्यान काल 24 जून त्यांनी चिपळूण शहरालगत असलेल्या गांधारेश्वर पुलावरून वाशिष्ठी नदीमध्ये उडी घेतल्याची माहिती समोर आली. पुलाजवळील काही नागरिकांनी संशयास्पद हालचाली पाहिल्याचं सांगितलं जात होतं. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना सतर्क करण्यात आलं आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली. वाशिष्ठी नदीच्या पात्रात शोधकार्य सुरू असतानाच आज 25 जून सकाळी चिपळूण शहराजवळ पेटमाप परिसरातील फरशीतेटा पुलाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आलं. नागरिकांनी तत्काळ याची माहिती चिपळूण पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. नदीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर तो मृतदेह अमित शहा यांचाच असल्याचं निष्पन्न झालं. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण आणि इतर बाबी अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सध्या चिपळूण पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूनी तपास करत असून मृतांच्या कुटुंबियांशी आणि संबंधित व्यक्तींशी संपर्क साधून माहिती घेतली जात आहे. दरम्यान ह्या आत्महत्येमागील नेमकं कारण काय आहे, त्या व्यक्तीने आत्महत्या का केली याचा संपूर्ण तपास सध्या चिपळूण पोलीस करतायत. कोकण कट्टा न्यूज, चिपळूण, रत्नागिरी.